गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त परिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सर्व श्री भक्तांना माझे नमस्कार. तर आज ओवी उंबऱ्याचं लेपन करते. ओवी म्हणजे माझी मुलगी. माझं बाळ आता 7 वर्षांचं झालं आहे, पण अगदी नीटनेटकी आणि रेखीव पूजा करते. आज देवपूजा मी केलेली, पण उंबऱ्याचं लेपन आणि दरवाजाची पूजा ओवीला करायची होती. ती नेहमीच करत असते आणि आता थोडंसं बाळ येणार आहे म्हटल्यावर आईला मदत म्हणून ती बरीचशी कामं मला करू लागते. कसं हसतंय माझं बाळ बघा. ओवी देवांची पण पूजाच करते. महाराजांच्या मूर्तीची पूजा, त्याचा अभिषेक अगदी नीटनेटकं व्यवस्थित मंत्र म्हणून, गणपती स्तोत्र म्हणून करते. आत्ता पण ओवी श्रीम ब्रजी म्हणते आहे. मध्ये मध्ये शांत होती आहे जरा. फर्स्ट टाईम कॅमेरासमोर लेपन करते, त्याच्यामुळे जरा अडखळल्यासारखं होतं ओवीला. लेपन झालं आहे. उंबऱ्याची पूजा करून घेतली आहे तिने. ओवी लवकरच पूजा करायला शिकली आहे. आणि आत्ता मराठी लिहायला शिकली आहे, पण तरीही शुभ लाभ तिने अगदी व्यवस्थित लिहिलं आहे. कारण आत्ताच ती रायटिंग शिकली आहे सध्या यावर्षी. स्वास्तिक पण काढलं आहे आणि नीट आपण ज्या पद्धतीने काढतो त्याच पद्धतीने ती स्वास्तिक काढते. ब्रह्मरेषे म्हणजे मधल्या पॉईंटला सर्व रेषा जुळतील अशा पद्धतीने, जिथे ब्रह्माचं स्थान असतं. आणि ओवी सर्व हे अगदी मनापासून करत असते. म्हणजे आपण म्हणतो तशी संस्काराची जोड आपण देतो मुलांना. छान. कॅमेऱ्याकडे बघून हसायला पण येतंय ओवीला मध्ये मध्ये. आता ओवी रांगोळी काढणार आहे. उंबऱ्यावर लेपन केल्यानंतर मी सुरुवातीला दोन्ही साईडला लक्ष्मीची पावलं काढायची, पण माझ्या एका श्रीभक्तांनी मला फोन करून सांगितलं, त्या ताईंनी, त्या स्वामी मठात त्यांची बहीण असते, तर त्यांनी सांगितलं की दोन्ही साईडला पावलं न काढता फक्त एकाच साईडला लक्ष्मीची पावलं काढायची आणि एका साईडला स्वस्तिक काढायचं. कारण लक्ष्मीबरोबरच अलक्ष्मी देखील आपल्या घरात प्रवेश करते, त्यामुळे फक्त एकच साईड पावलं काढायचे. आणि ओवी पण आता त्याच पद्धतीने शिकली आहे. एक साईड तिने पावलं काढली आहेत. बघा कसं नीटनेटकं अगदी काम आहे. पुढच्या गुरुवारपासून आपण अनुभव बघणार आहोत. सर्व श्रीभक्तांची हात जोडून परत एकदा माफी मागते. अनुभव यायला खूप वेळ लागतोय, पण येणारं बाळ, डॉक्टरचे रेस्ट्रिक्शन्स आणि आराम, तब्येत या सर्वमुळे मला व्हिडिओ करायला जमत नाही आहे. लवकरात लवकर अनुभव घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर सर्व श्रीभक्तांनी सहकार्य करावे. मला श्रीभक्तांचे फोन येत आहेत की ताई आमचा अनुभव आलेला नाही, लवकरच येईल अनुभव. दादा, ताई सर्वांनी मला माफ करावे आणि सहकार्य करीत राहावे. खूप दिवस गॅप पडल्यामुळे म्हणूनच आज ओवीने पूजा केली. तर योगायोग म्हटलं आज ओवीचा व्हिडिओ टाकून द्यावा. आणि ओवीने पण फार हौसेने आज पूजा केली.
श्रीं रजी 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 श्रीं रजी. रेकॉर्डेड व्हिडिओ म्यूट केला असल्यामुळे ओवीला श्रींब्रजी आत्ता म्हणायचं होतं, तर तिने आत्ता रेकॉर्डिंगमध्ये श्रींब्रजी म्हणून म्हटलं आहे. पूजा करताना ती म्हणत असते. देवाची पूजा करताना आता ती गणपती स्तोत्र पण शिकते, गणपती स्तोत्र पण म्हणत असते. इथं सर्व पूजा आवरली आहे. देवाची पूजा आज मी केली. ओवी पण अशीच नीटनेटकी पूजा करते, अगदी माऊलींचा अभिषेक पण करते. आणि हे ओवीचं रोजचं काम आहे. आणि आता सध्या स्कूलला सुट्ट्या आहेत तेव्हापासून हे सर्व ओवीकडेच असतं. ओवी बऱ्याचशा कामांमध्ये मला मदत करते आता. इथे माऊली आहेत, पण व्हिडिओ करताना व्यवस्थित आलेलं नाही, ते माझ्या लक्षात आलं नाही. आणि आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा ही मूर्ती आणि याच्या मागे फोटो असतो, तर आता सध्या मी तो फोटो काढून मंदिरात देवघराजवळ लावलेला आहे, कारण मला खुर्च्या चढून हार घालायला जमणार नाही. त्यामुळे तर मी आता धूप आणलेलं आहे. ए कॅप जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण